आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम. मान तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत आज सभापती निवडणुकीदरम्यान चांगलाच हाय व्होल्टेज ड्रामा घडला। नियोजित सभा बोलवण्यात आली असली तरी गणपूर्ती न झाल्याने अखेर सभा तहकूब करावी लागली। यावेळी नियमांच्या व्याख्येवरून चांगली चर्चा आणि वादविवाद रंगला। राष्ट्रवादी समर्थक संचालकांनी प्रशासनाच्या कारभारावर संतप्त प्रक्रिया देत निषेध नोंदवला, तर भाजप समर्थक संचालक संपूर्णतः अनुपस्थित राहिल्याने चर्चेचा विषय ठरला। बाजार समितीच्या संचालक पदासाठी 2021 साली निवडणूक झाली होती। त्यावेळी सभापती म्हणून भाजप समर्थक विलासराव देशमुख यांची निवड झाली होती। मात्र त्यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिल्याने सभापती पद रिक्त झाले। जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सातारा यांनी या पदासाठी नवीन निवड जाहीर केली होती। निवड प्रक्रिया सोमवारी 13 ऑक्टोबर दुपारी 12:30 वाजता दहिवडी येथील बाजार समिती कार्यालयात पार पडणार होती। मात्र भाजप समर्थक पॅनलचे संचालकच गैरहजर राहिल्याने सभेचे गणपूर्ती न होऊन संपूर्ण प्रक्रिया थांबली। त्यामुळे उपस्थित राष्ट्रवादी समर्थकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली। राजकीय वर्तुळात सकाळपासूनच ही निवडणूक भाजपची खात्रीची लढत मानली जात होती, परंतु शेवटच्या क्षणीच परिस्थिती उलटली। राष्ट्रवादी समर्थक संचालकांनी भाजप गटातील काही संचालकांना आपल्या गटात खेचत बहुमत पलटी केले। परिणामी राष्ट्रवादीकडे 9 संचालकांचा भक्कम पाठिंबा निर्माण झाला। राष्ट्रवादीचे बाळकृष्ण काळे, कुंडलिक भोसले, सूर्याजीराव जगदाळे, योगेश भोसले, रामचंद्र कदम, किसन सावंत, रामचंद्र जिमल यांनी भाजपचे पंजाबराव पोळ आणि रमेश यादव यांना राष्ट्रवादीकडे वळवल्याने परिस्थिती पूर्णपणे पालटली। सभापती निवड थांबल्याने बाजार समितीतील सत्ता समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत। भाजप गटातील अंतर्गत मतभेद उफाळून आले असून राष्ट्रवादी समर्थक गट सध्या वरचढ ठरल्याचे स्पष्ट दिसत आहे। सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद।